कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम सर आपल्या सोबत आहे। महिला सशक्तीकरण मेळाव्याची सुरुवात गडचिरोलीतून होत आहे, कसं बघता याच्याकडे? म्हणजे महाराष्ट्र राज्याला एक प्रकारचा दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेलं आहे। कारण की हा शेवटचा जिल्हा, आदिवासी जिल्हा, नक्षलग्रस्त जिल्हा, जंगलांनी व्याप्त असलेला जिल्हा आणि पूर्ण शेवटचा जिल्हा महाराष्ट्राचा, त्या जिल्ह्यातून महिला सशक्तीकरण करण्याचा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये इथून सुरुवात होत आहे। ते आमच्या गडचिरोली जिल्ह्यावासियांचा अभिमानाची गोष्ट आहे। इतका मोठा मेळावा, त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या एका टोकापासून, आदिवासी जिल्ह्यापासून होते, काय सांगायचं आहे सरकारला? महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ आमचे सगळे प्रशासनाने जवळजवळ 10 लाख महिलांचा नोंद केलेला आहे या जिल्ह्यामध्ये। म्हणजे महिलासुद्धा पुढे येत आहेत आणि महिलांनासुद्धा या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो। कारण की पुढच्या कालावधीमध्ये आपण पाहणार की त्या पुढच्या निवडणुकी जेव्हा येतील, जेव्हा 24च्या नंतरचा, महिलांना 50% आरक्षण आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा महिला खासदार होऊ शकतात आपला रिझर्वेशन कोटातून आणि आमदारसुद्धा होऊ शकतील, अशा प्रकारचा क्रांतिकारक निर्णय आपल्या देशाच्या पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली, मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि कायदासुद्धा झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून महिलांना अधिकचा भार, अधिक म्हणजे ते सक्षम आहेत, महिला सक्षम, आणखीन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून एक क्रांतिकारक निर्णय झालेला आहे। महिलांसाठी या सरकारनं वेगवेगळ्या योजना आणल्या, असं म्हटलं जातं की हा जो मेळावा आहे आणि ह्या योजना आहे याचा आगामी लोकसभा निवडणुकीत कसा फायदा होईल यासाठी सरकारचे प्रयत्न आहे। नाही, फायदा आणि नुकसानीचा गोष्ट नाही, कारण की हा योजना आहेत, परंतु त्या योजनांना बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी महिलांना वाटत होता की आपण कुठेतरी मागे आहोत। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने एक निर्णय घेतला की महिलांना आपण सक्षम केला पाहिजे। सगळं कायदे आहेत, सगळं आहेत, परंतु त्यांना कायद्याचा आणि योजनांचा जे लाभ मिळत नव्हता तो एक राज्यातून प्रत्येक जागामध्ये घेऊन महिलांना म्हणजे योजनांचा माहिती देणे आणि योजनांचा फायदा देणे एक चांगला कार्यक्रम इथे आपण घेतलेला आहे। आदिवासी आणि ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण काळाची गरज आहे। आतापर्यंत या महिलांचा जो मतदार आहे तो परंपरेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहिला असं म्हटलं जातं आहे। आता तो मतदार तुमच्याकडे येईल असं वाटतंय? नाही, असं महिला सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्यांचा विचार करूनच ते वोट करतात। माणसापेक्षा महिला विचार करून वोट करतात आणि त्या दृष्टिकोनातून महिला असं काय कोणता पक्षासोबत नाहीत, परंतु महायुतीचं जे सरकार आज जे महिलांकरता जे काम करत आहोत, आपण राज्यामध्ये विकासाचे जे मुद्दे घेऊन आपण पुढे आलेले आहोत आणि विकासाचा मुद्दे घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत। त्या दृष्टिकोनातून कोणताच असं प्रकारचं हे नाही की आपण फक्त काँग्रेसला मतदान महिला करतात किंवा राष्ट्रवादीला करतात। हा आता यावेळी ते महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे खंबीरतेने उभा राहतील। एक दुसरा प्रश्न की अपात्रतेची सुनावणी लवकरच काही तासांवर आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे असं विरोधक म्हणतात, तुम्ही सहकारी म्हणून कसं बघता? नाही, ह्याच्यामध्ये अध्यक्ष हा पद एकदा ते अध्यक्ष झाल्यानंतर ते कोणत्याच पक्षाचे नसतात आणि त्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय ते देतील, योग्य निर्णय देतील आणि जे खरं जे पक्ष आहे त्यांच्या पाठीशी निर्णय जाईल असं मला वाटते। शिंदेसाहेब त्यांच्यासोबत आमदार आहेत, खासदार आहेत अधिकचे, तर ते निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना मान्यता दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला तरी वाटते की न्याय आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत आपले एकनाथ शिंदेजी त्यांच्याकडूनच निर्णय लागेल असा मला स्वतःला आत्मविश्वास वाटते। कारण की ते काय नियमानुसार ते त्याला रिकग्निशनसुद्धा मिळालेलं आहे शिवसेनेचा आणि त्या दृष्टिकोनातून काय ते वेगळे झाले नाही, ते मेजर पक्ष असल्यामुळे ते विधानसभेमध्ये मेजॉरिटी आहे त्यांचं। विरोधक म्हणतात की अपात्र होईल, म्हणजे उभाठाचे लोक म्हणतात। नाही, विरोधांचं काम आहे टीका करायचं, स्वतःचा जेथे फायदा होईल त्या दृष्टिकोनातून बोलायचं, त्यांचं काम ते करतात। परंतु आम्हाला विश्वास आहे की कारण की पक्ष मान्यता आहे ते शिंदे साहेबांच्या पाठीमागे हा सिम्बॉल आणि पक्षाचा मान्यता निवडणूक आयोगाने दिल्यामुळे ते सक्षम शिवसेना, खरं शिवसेना म्हणून ते आहेत। सरकारला काही धोका असेल असं वाटतं? कारण की आता तुम्ही आले, म्हणजे राष्ट्रवादी आले, त्यामुळे अशी काही परिस्थिती नाही, परंतु मुख्यमंत्र्यांवरही टांगती तलवार आहे असं विरोधक म्हणतात। नाही, ते विरोधकांचं काय आहे हे मी काय सांगू शकत नाही, परंतु आमचा सरकार सक्षम आहे आणि अशा प्रकारचा सरकारला कोणत्याच प्रकारचा धोका नाही।
एक शेवटचा प्रश्न. आत्ता माहिती मिळते की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र वायकर जे आहे त्यांच्यावर ईडीची धाड पडलेली आहे भूखंड घोटाळा प्रकरणी. तुम्ही या सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून कसं बघताय? नाही, ह्याच्यामध्ये ईडी एक इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या जे कारवाई होत असतात कोणाच्या पक्षाच्या सांगण्यावरून होत नाही. हा त्यांचा जे माहिती त्यांना इंटरनली भेटतो त्या दृष्टिकोनातून ते आपला कारवाई करत असतात आणि काही हे राजकीय कारवाई नाही आहे. हा जे काय त्यांच्याकडे जमीन घोटाळा असेल जे काय असेल ते चौकशी करतील आणि आपण उत्तर दिलं पाहिजे व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये काही आढळलं नाही. रवींद्र वायकरांवर कारवाई ही काही पुरावे असेल तेव्हाच झालं असं वाटतंय? नाही, पुरावा असल्यानंतरच ईडी येऊन बसते ना. ते महत्त्वाचं आहे की ईडीचा जेव्हा चौकशी होतो का ईडीकडे कोणी तक्रार केला असेल तर त्या तक्रारीप्रमाणे ते चौकशी करतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे सगळं माहिती असणं हा गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण उत्तर दिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न. वारंवार आरोप केला जातो की ईडीचा दुरुपयोग होतो विरोधकांच्या विरोधात, त्याचं कसं खंडन कराल? नाही, खंडन मी करणार नाही, कारण की ईडी हा ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वतंत्र बॉडी आहे असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करत असतात. राजकीय हस्तक्षेप ह्याच्यामध्ये मला काही दिसत नाही. त्या दृष्टिकोनातून योग्य ते कारवाई जे करतात ते योग्य पद्धतीने ते करतात. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.